देवाला चकले चटण्या ज्युसेस सगळं माझ्याकडे उपलब्ध आता आहे. माझ्याकडचे आता हे आहे मेथीचे लाडू. आता थंडीमध्ये तुम्हाला लागतील ते मेथीचे लाडू आहेत. अगदी म्हाताऱ्या माणसापासून कोणीही कसं खाऊ शकतो एवढे छान बनवलेले आहेत. तर हे आहे डिंकाचे लाडू. हा आहे गाजर हलवा. हा एक गुळातला खरवस आहे आणि हा चिकापासून बनवलेला आहे. ही आहे जांभूळ पावडर. डायबिटीसच्या लोकांना चांगली जांभळाचे ज्यूस पण आणलेला आहे. हे आहे मँगो स्क्वॉश. हे आहे मिरचीचा पाचक. हे रुचिरचित आहे आंबावणे. तांदळाच्या कुरडया आणि ह्या आहेत गव्हाच्या कुरडया. कोकण करायची खासियत शिरवळ्या. तुम्हाला करायला वेळ नसतो म्हणून इन्स्टंट दोन आहे. आंबा फ्लेवर आहे, गव्हाच्या फ्लेवरचा आहे. तांदळाचे पण आहे. त्याला काही कष्ट घ्यायची गरज नाही. गरम पाणी करायचं, त्याच्यात टाकायचं, काढायचं आणि मग नारळाच्या दुधाबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे आहे आंब्याचं रायतं. आता ह्या सीझनमध्ये आपल्याला मिळत नाही, आम्ही ते बनवून आणलेलं आहे. आता आपल्याकडे आहे सगळी भाकरीची पीठ आहे, तांदळाचं आहे, नाचणीचं आहे, ज्वारीचं भाकरीचं पीठ आहे. वडे फक्त गरम पाणी आणि मीठ टाकून तुम्ही अर्धा तास करायला. हे आंबोळीचं पीठ आहे. रात्री भिजवायचं आणि सकाळी करायला घ्यायचं. आपण हवन पिठामध्ये दोन आहे. नाचणी गव्हाण पीठ आहे आणि हे आहे तांदळाचं. नंतर पुडी पिठी आहे. ही मसाला पुडी पिठी आहे आणि ही प्लेन आहे. त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. हे आहे थालीपीठ भाजणी आणि हे आहे मोदकाचं सुगंधी मोदक. हे आहे कडवे डाळ पोहे आणि थोडा तांदूळ. आपला कोकणचा सलाई आहे. आम्ही आणले काटे करतो. हे आहे डाळीचे लाडू. चकली आहे त्या मुगाची आहे. नाचणीची चकली ही घेतली. ही आहे पिवळ्या मूग डाळीची चकली. आणि हे सगळं प्रोडक्ट आम्ही घरी बनवतो. काही ज्या गावावरून मागवायच्या तेवढ्या चांगल्या गावावरून मागवतो. नाही तर आम्ही होममेड आहे. कसंही आम्हाला विचारून वापरू शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगू शकता. कारण आमच्याकडे ऑर्डर कायम चालू असतात. एकदा घेतला तर नक्कीच. धन्यवाद.